आकाशीचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, आकाशीचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात, पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात. कारे भागलासी देवा कारेसे नळासे, आनंदाने आला देवा तुझ्या राऊळासे, रूप तुझे पाहून या मन होई शांत, पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात. मंडळी रामकृष्ण हरी, आज आपण या रचनेचे नोटेशन पाहणार आहोत. काळी 1 मध्ये याच्यामध्ये ध नि ग कोमल आहेत, दोन्ही रिषभचा वापर केलेला आहे आणि दोन्ही धचा देखील वापर केलेला आहे. पॉइंट नोटेशन. आकाशीचा चंद्र माझ्या मम स सा रे नि शोभे अंगणात, पधम पनी सधपम, पंढरीचा विठ्ठल दळीतो ममा पनी सारे सनिधप निधप ममा, पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात. 3 अंतरे आहेत आणि 3 अंतऱ्यामध्ये प्रत्येक अंतऱ्यामध्ये 3 ओळी आहेत. पहिला अंतरा पाहूया. पुढचे अंतर देखील याच नोटेशनने वाजवायचे आहे. कारे भागलासी देवा, आता याच्यामध्ये शुद्ध ध आला. निसा निध नि सा 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 ग ग ग रे सा, आता इथे रे शुद्ध आला. पहा, कारे भागलासी देवा कारेसे नळासे, आता वरती पुढे आनंदाने आलो देवा सामा मामा ग गरे सारे निसा सागरे सॉरी निसा सागरे रे ग सा तुझ्या राऊळाशी. शेवटची ओळ पहिल्या ओळीप्रमाणे म्हणायचे. रूप रूप तुझे पाहून या मन होई शांत, मम सा सा रे नि पदम पने सधपम, आणि परत पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात, मम पनी सारे सनिधप निधप मम. याच्या पुढचे अंतर याच नोटेशनने वाजवायचे आहेत, म्हणायचे आहेत. धन्यवाद.